नमस्कार, मी प्रियंका। आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत बीएससी नर्सिंग या कोर्स बद्दल माहिती। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी सगळ्यांना विनंती आहे की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राइब करा। आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की बीएससी नर्सिंग म्हणजे काय, आपल्याला या कोर्समध्ये कोणकोणत्या गोष्टी शिकण्यास भेटतात, कोणकोणते सब्जेक्ट असतात, आपल्याला हा जर कोर्स कंप्लीट केला तर कोणकोणते करिअरच्या संधी उपलब्ध आहेत आणि हा कोर्स करण्यासाठी फीस किती राहील। तर फर्स्ट, बीएससी नर्सिंग म्हणजे काय, तर बीएससी नर्सिंग हा अंडर ग्रॅज्युएट कोर्स आहे जो 4 वर्षाचा आहे आणि हा 4 वर्षाचा कोर्स असून आपल्याला या कोर्समध्ये रोगाचं निदान, त्याचा उपचार करणं किंवा त्याचं रोग प्रतिबंधात्मक उपाय कसे करायचे हे आपल्याला या कोर्समध्ये शिकवलं जातं। तर या कोर्सचे उद्दिष्ट कोणकोणते आहेत, तर नर्सिंगचं जे मूलभूत ज्ञान आहे आणि जे कौशल्य आहे ते विद्यार्थ्यांना प्रदान करणं हे एक मुख्य उद्दिष्ट आहे। तसेच रोगाचं निदान करून त्याच्यावर उपचार कसे करायचे हे देखील याच्यामध्ये शिकवलं जातं। तसेच समाजामध्ये जे आरोग्य विज्ञान आहे त्याविषयी जनजागृती करणं आणि आरोग्य विज्ञानाचा कसा मोलाचा वाटा आहे समाजामध्ये हे पटवून देणं हा देखील एक मुख्य उद्दिष्ट आहे। तर आता पाहूयात की नर्सिंगमध्ये जर विद्यार्थ्यांना ऍडमिशन घ्यायचं असेल तर पात्रता कोणकोणती लागते, तर विद्यार्थ्यांना 12वी मध्ये पीसीबी ग्रुप हा असावा लागतो, म्हणजे 12th सायन्स आणि त्याच्यामध्ये आपल्याला पीसीबी ग्रुप असणे विद्यार्थ्यांना कंपल्सरी आहे। त्यानंतर विद्यार्थ्यांना 50 ते 60% गुण मिळणे आवश्यक आहे। तसेच विद्यार्थ्यांनी एमएसटी सीईटी ही एंट्रन्स एक्झाम दिलेली असली पाहिजे आणि एमएसटी सीईटीची जी एंट्रन्स एक्झाम दिलेली आहे आणि त्यामध्ये जे गुण मिळालेले आहेत त्या बेसिसवरतीच विद्यार्थ्यांना बीएससी नर्सिंग या कोर्ससाठी ऍडमिशन भेटते। तसेच विद्यार्थ्यांचे वय हे 17 ते 35 वर्ष असले पाहिजे, कारण 35 वर्षानंतर विद्यार्थ्यांना बीएससी नर्सिंग हा कोर्स करता येत नाही। तर आता पाहूया की बीएससी नर्सिंग मध्ये आपल्याला कोणकोणते सब्जेक्ट असतात। तर फर्स्ट आहे नर्सिंग फाउंडेशन, त्यानंतर आहे अॅनाटॉमी अँड फिजिकल नर्सिंग। तर याच्यामध्ये आपल्याला जे शरीराचे जे वेगवेगळे पार्ट आहेत त्याच्याविषयी आपल्याला माहिती शिकण्यास भेटते। तसेच मेडिकल सर्जिकल नर्सिंग, तर याच्यामध्ये जे सर्जरी करताना आपण कसं सर्जरी केली पाहिजे आणि त्याच्यासाठी आपल्याला कोणती उपाययोजना केली पाहिजे, कोणती काळजी घेतली पाहिजे आपण सर्जरी करताना हे देखील आपल्याला याच्यामध्ये शिकण्यास भेटते। तसेच मातृत्व सर्जरी नर्सिंग, आता मातृत्व नर्सिंग मध्ये जे गर्भवती स्त्रिया आहेत त्यांची काळजी कसं घेणं किंवा आपल्याला डिलिव्हरी कशी करणं आणि डिलिव्हरी करताना कोणती काळजी घेणं हे देखील आपल्याला याच्यामध्ये शिकण्यास भेटते। तसेच पेडियाट्रिक नर्सिंग मध्ये आपल्याला जे नवजात बाल आहेत म्हणजे त्याचं निदान कसं करणं, म्हणजे नवजात बालरोग तज्ञ म्हणून सुद्धा आपण याच्यामध्ये आपल्याला काम भेटतं किंवा आपल्याला हे सगळे विषय आपल्याला याच्यामध्ये शिकण्यास भेटतात। तसेच मानसिक आणि सार्वजनिक आरोग्य, याच्यामध्ये आपल्याला जे मनोरुग्ण असतात त्यांची काळजी कशी घ्यायची हे देखील आपल्याला शिकवलं जातं। तसेच सार्वजनिक आरोग्य विभाग हे आपल्याला सगळे सब्जेक्ट बीएससी नर्सिंग या कोर्समध्ये शिकण्यास भेटतात। तर आता जर आपण बीएससी नर्सिंग हा कोर्स कंप्लीट केला तर आपल्याला कोणकोणत्या करिअरच्या संधी उपलब्ध आहेत, तर आपण जे गव्हर्नमेंट हॉस्पिटल आहेत आणि प्रायव्हेट हॉस्पिटल आहेत त्यामध्ये आपण ऍज अ नर्स म्हणून काम करू शकतो। तसेच आपण जे एनजीओ आहेत किंवा शासकीय संस्था आहेत त्याच्यामध्ये सुद्धा आपण ऍज अ नर्स म्हणून काम करू शकतो। त्यानंतर आपण लेक्चरर म्हणून सुद्धा काम करू शकतो बीएससी नर्सिंग हा कोर्स कंप्लीट केल्यानंतर। त्यानंतर एक आपण स्वतंत्र नर्स म्हणून सुद्धा काम करू शकतो, म्हणजे जे वयोवृद्ध माणसे असतात, जे म्हातारे माणसं असतात त्यांना घर बसल्या आपण जी सेवा प्रदान करू शकतो ऍज अ नर्स म्हणून। तसेच आपण संशोधन क्षेत्रात सुद्धा काम करू शकतो, म्हणजे या नर्सिंगमध्ये आपल्याला खूप साऱ्या करिअरच्या संधी उपलब्ध आहेत। आता जर विद्यार्थ्यांना यामध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल बीएससी नर्सिंग या कोर्ससाठी तर विद्यार्थ्यांना फीस किती राहील, तर बीएससी नर्सिंग मध्ये जर विद्यार्थ्यांना ऍडमिशन घ्यायचं असेल तर 50,000 पासून 1.5 लाखापर्यंत विद्यार्थ्यांना फीस असू शकते। म्हणजे ते डिपेंड करतं की तुम्ही कोणत्या कॉलेजेसला ऍडमिशन घेतलेलं आहे। जर तुम्ही गव्हर्नमेंट कॉलेजेसला ऍडमिशन घेतलं तर तुम्हाला कमीत कमी फीस लागते आणि जर तुम्ही प्रायव्हेट कॉलेजेसला ऍडमिशन घेतलं तर तुम्हाला फी थोडीशी जास्त लागते। आणि भारतात अशा खूप साऱ्या प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज आहेत ज्या आपल्याला कमीत कमी फीसमध्ये आपल्याला बीएससी नर्सिंग हा कोर्स ऑफर करतात, म्हणजे आपल्याला पूर्ण नर्सिंग विषयी ज्ञान पण प्रदान करतात आणि आपल्याला जॉब ऑपॉर्च्युनिटीज सुद्धा प्रदान करतात कॅम्पसमध्येच। जर विद्यार्थ्यांना जाणून घ्यायचं असेल की कोणकोणते अशा भारतामधले टॉपचे कॉलेजेस आहेत जे विद्यार्थ्यांना बीएससी नर्सिंग हा कोर्स ऑफर करतात तर खालील दिलेल्या क्रमांकावरती संपर्क साधा आणि आमच्याशी कॉन्टॅक्ट करा। धन्यवाद।